कोल्हापुरातील गोकुळची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आलेली पाहायला मिळते। एकीकडे राजकीय नेते मंडळींचे आरोप प्रत्यारोप यामुळे गाजणारी निवडणूक आता एका सर्टिफिकेटमुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली। जे सर्टिफिकेट गल्फ कंट्रीमध्ये तसेच मुस्लिम राष्ट्रांमध्ये महत्त्वाचं मानलं जातं, त्याच सर्टिफिकेटमुळे गोकुळची निवडणूक चर्चेमध्ये आली आहे आणि या सर्टिफिकेटमुळे नवा वाद देखील उफाळताना कोल्हापुरात पाहायला मिळते। नेमकं कोणतं आहे हे सर्टिफिकेट आणि काय आहे हे सगळं प्रकरण याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर कोल्हापुरातील गोकुळ दूध संस्थेचं हलाल सर्टिफिकेट सध्या चर्चेत आलंय। हे हलाल सर्टिफिकेट नेमकं काय आहे, ते कुठे वापरलं जातं, याबाबत तर्कवितर्क आता लावले जात आहेत। मात्र गोकुळवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ हे मावळते अध्यक्ष आहेत। तर एकीकडे गोकुळच्या निवडणुकीवरून हसन मुश्रीफांना टार्गेट केलं जात असताना त्यांचे चिरंजीवही आता रडारवर आहेत। हलाल सर्टिफिकेट बाबत हसन मुश्रीफ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आधी आपण पाहूयात। मी काल माहिती घेतली, अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपल्याला गोकुळला अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो। त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे। नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले, कशाला हे जोडणं काय जोडणं हे तर मला आश्चर्य वाटतं असते। तुम्ही जाऊन नाही, त्यांची जी अट आहे ना इंटरनॅशनल त्याच्यामध्ये, तुम्ही जाऊन ते ह्याला विचारा ना। असं आता हे बघा, कोणाला काही काम नाही, आता निवडणूक तर लागलेली आहे। आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत। असं तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा। मी काल माहिती तेवढी घेतली म्हणून तुम्हाला बोललो। आखाती देशात गोकुळने उत्पादित केलेल्या वस्तू पाठवण्यासाठी ह्या हलाल सर्टिफिकेटची आवश्यकता असते, परिणामी ते काढणे अनिवार्य असते। या सर्टिफिकेटवरून नवा वाद कोल्हापुरात उफाळलेला असतानाच गोकुळ दूध संघाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। नेमकं काय म्हटलंय गोकुळ दूध संघाने पाहूया। तर हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचार किंवा विचारसरणीशी संबंधित नसून आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक आवश्यक व्यावसायिक आणि गुणवत्तेशी संबंधित आहे। हलाल या शब्दाचा अर्थ वैध किंवा परवानगी असलेला असा असून खाद्यपदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेत कोणतेही प्रतिबंधित किंवा भेसळयुक्त घटक वापरलेले नाही याची खात्री या प्रमाणपत्राद्वारे केली जाते। गोकुळ दूध संघामध्ये हलाल प्रमाणपत्र प्रणालीची अंमलबजावणी दिनांक 15 ऑक्टोबर 2018 पासून करण्यात आली आहे। सध्या या प्रमाणपत्राची वैधता मार्च 2028 पर्यंतचीच आहे। गोकुळ दूध संघाने घेतलेले हे हलाल प्रमाणपत्र हे केवळ निर्यात वाढ, जागतिक बाजारपेठेत प्रवेश, परकीय चलन प्राप्ती आणि दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊन घेतलेलं व्यावसायिक पाऊल आहे। त्यामुळे या विषयाकडे केवळ आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक असून कृपया कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असं आवाहन गोकुळ दूध संघाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। हलाल प्रमाणपत्र गुणवत्ता तपासणीसाठी आवश्यक का आहे? तर डेअरी उद्योग क्षेत्रात लोणी, चीज, श्रीखंड, तूप, दूध पावडर यासारख्या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे घटक हे काटेकोरपणे तपासले जातात। दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटक सुद्धा हलाल मानांकनानुसार असल्याची खात्री या प्रक्रियेत केली जाते। त्यामुळेच हे प्रमाणपत्र FSSAI, ISO आणि HACCP याप्रमाणेच गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणारे मानक मानलं जातं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हलाल प्रमाणपत्र किती महत्त्वाचं आहे? तर गल्फ देशांसह इतर अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये खाद्यपदार्थ आयातीसाठी हलाल प्रमाणपत्र असणं कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे। विशेषतः सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार आणि कुवेत यासारख्या देशांमध्ये हलाल प्रमाणपत्राशिवाय कस्टम क्लिअरन्स मिळत नाही। त्यामुळेच हे प्रमाणपत्र असल्याशिवाय गोकुळला त्यांचे उत्पादन तिथे विक्री करता येणार नाही। परदेशात कुठे कुठे गोकुळचे उत्पादन निर्यात होते? तर गोकुळ दूध संघाने सन 2018 मध्ये तुर्की, जॉर्जिया, सिरिया, बांगलादेश आणि UAE येथे सुमारे 850 मेट्रिक टन दूध पावडर निर्यात केलेली। तसेच 2024 मध्ये अझरबैजान येथे 462 मेट्रिक टन लोणी निर्यात करून नवीन बाजारपेठ विकसित केली आहे। सध्या मध्य पूर्व देशांमध्ये भारतीय दर्जेदार लोणी, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असून गोकुळ दूध संघाच्या मार्केटिंग विभागाला सातत्याने याबाबत चौकशाही होत आहेत, अशी माहिती गोकुळ दूध संघाकडून देण्यात आली आहे।
गोकुळ दूध संघासह भारतातील प्रमुख सहकारी दूध संघ यांनी देखील गल्फ देशांमध्ये निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे हे प्रमाणपत्र उद्योग क्षेत्रात अनिवार्य व्यावसायिक आवश्यकता आता बनलेला आहे. तर आता कोल्हापुरात निर्माण झालेला हा नवा वाद हा एका प्रमाणपत्राचा नव्हता, तर त्यामागे असणारी राजकीय खेळी आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना तर समजून चुकलीच, मात्र त्यासोबतच कोल्हापूरकरांना देखील नवीन माहिती आहे या सगळ्या प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे समोर आली. देशात नावाजलेला गोकुळ दूध संघ ज्याने उत्पादित केलेल्या वस्तू ज्याला परदेशातही मोठी मागणी आहे, हेच यावरून आता सिद्ध होतंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी. अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं फेसबुक पेजही फॉलो करायला विसरू नका.